दिनांक 8 आणि 9 जून रोजी किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक साजरा होतोय तिथीनुसार आणि त्या निमित्ताने आज मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी केलेली आहे, नियोजनाची पाहणी केलेली आहे। नक्की कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी आपण शिवप्रेमींना देणार आहात? आम्ही मगाशी आपल्याला सांगितलं, ज्या आपण जिथं राजदरबारात उभे आहोत ते पाठीमागच्या सदरेवरचा मंडप, इथे शिवभक्तांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था, त्यांची शौचालयाची, त्यानंतर महाप्रसाद भोजनाची व्यवस्था, येणाऱ्या रात्रीपासून दुसऱ्यापर्यंत त्यांना आंघोळीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची फिल्ट्रेशन, ते सगळी व्यवस्था, काही जे काय वयोवृद्ध आहेत त्यांना रोपीने जाण्या येण्याची व्यवस्था, अशा आमच्या परीने जेवढ्या मग आमचं पोलीस खातं असेल, महसूल खातं असेल, आमचं जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असेल, सर्व यंत्रणा MSEBपासून हे सर्व कार्यरत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता आमचे हे सर्व शासकीय अधिकारी घेणार आणि आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करणार। आम्ही काय इतर शेकी मिरवणार नाही आहे। आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आलेले जे काय प्रमुख मंडळी असतील, पाहुणे मंडळी, त्या लोकांची उद्या या कार्यक्रमासाठी कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार आहे? आता आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळातील आमचे मंत्रीगण यांना आम्ही निमंत्रित केलेले आहेत। आता उद्या आम्हाला निश्चित कळेल कोण कोण येणार आहेत, परंतु एक प्रोग्राम आत्ता आलेला आहे शासनाकडं, तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, त्याच्यामुळे ते तर इथं आलेले आहेत असं कलेक्टर ऑफिसमधनं कळलं गेलेलं आहे। आता मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि इतर काय मंत्रीगण यांचा कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो प्रोग्राम येईल। पण इथं जे येतील ते, नाहीतर आमचे हे शिवभक्त मावळे आहोतच आम्ही, त्यामुळे असं काय अडचणीचा भाग होणार नाही। परंतु कार्यक्रम हा राज्याभिषेक सोहळ्याचा ज्या त्यावेळेला 1674ला झाला, तोच आनंद, तोच उत्साह तुम्हाला 9 तारखेला इथं पाहायला मिळेल। 2 दिवस चालणाऱ्या 8 आणि 9 या तारखेला चालणाऱ्या कार्यक्रमात कसं नियोजन असणार आहे, कोणकोणते विधी म्हणजे होणार आहेत? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मुहूर्तावर राज्याभिषेक महाराजांचा झाला होते, सर्वांना माहिती आहे। त्याप्रमाणे गडदेवता शिरकाई देवीची पूजा करून संपूर्ण मावळे जे महाराजांचे रायगडवर उपस्थित राहणार आहेत ते जगदीश्वर मंदिरात पूजा करणार आहेत, व्याडेश्वर मंदिरात पूजा करणार आहेत। त्यानंतर महाराजांचा तुलादान जो कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि त्यानंतर गोंधळ, शाहिरी गोंधळ हा संध्याकाळी कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण रात्रभर चालणार आहेत आणि मावळे झोपणार नाहीत, उन्हा पावसाची पर्वा करणार नाहीत। रात्रभर बसून सकाळी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर महाप्रसादाची सर्वांना हे देऊन मग राज्याभिषेकाची सांगता होणार आहे। राज्याभिषेक सुरू असताना जो मंत्रघोष असणार आहे, काय पद्धत असणार आहे, सोन्याची नाणी असणार, काय असणार आहेत? दरवर्षी सुवर्ण होणांची प्रतिकृती यांची महाराजांवर तुला होते आणि महाराजांबरोबर तुला होते आणि मग ती सर्व उपस्थित जे असतात मावळे त्यांना ती वाटली जाते आणि तोच एक आनंद असतो। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा राजा पुन्हा कधी झाला नाही आणि होणारही नाही, म्हणून सर्व मावळे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रायगडावर उपस्थित असतात। गेली 30 ते 35 वर्षे ही परंपरा चालू आहे आणि ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात हा उद्या राज्याभिषेकाला प्रारंभ होईल आणि 9 तारखेला दुपारपर्यंत हा कार्यक्रम सांगता होणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।